Hello students, good morning. Minati madam. Students, today we have to learn lesson number 3, life processes in living organism part 2 in science 2. आपण सायन्स 2 मधला तिसरा लेसन लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हा आजपासून लर्न करणार आहोत. रिप्रोडक्शन ही एक अतिशय इम्पॉर्टंट आणि इसेन्शियल अशी लाईफ प्रोसेस आहे. सगळ्याच ॲनिमल, सगळ्याच प्लॅन्टमधले रिप्रोडक्शनमुळे नवीन ऑर्गॅनिझम तयार होत असतं आणि नेचरची जी चेन आहे ती सतत चालू राहते. रिप्रोडक्शन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, नवीन ऑर्गॅनिझम त्याच स्पेसीसचा तयार होणे याला काय म्हणतात? रिप्रोडक्शन म्हणतात. रिप्रोडक्शन इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. रिप्रोडक्शन इज वन रिझन रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन ऑफ इच स्पेसीज. रिप्रोडक्शन हे एक इव्हॉल्युशनचं एक अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. जे इव्हॉल्युशन होण्यासाठी कारणीभूत असलेलं रिप्रोडक्शन हे एक अतिशय महत्त्वाचं असं रिझन आहे. मुळात इव्हॉल्युशन हे रिप्रोडक्शनमुळेच इव्हॉल्युशन हे काय झालेलं आहे? तयार झालेलं, इव्हॉल्युशन झालेलं आहे, घडलेलं आहे. आता बघा, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. व्हॉट इज रिप्रोडक्शन? व्हॉट आर द मेन टाईप ऑफ रिप्रोडक्शन? डिफाईन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, फर्टिलायझेशन, व्हॉट इज सिस्ट? हे जे क्वेश्चन्स आहेत ते यामधून याचेच एक्सप्लेनेशन संपूर्ण लेसनमध्ये असतं, परंतु याच्यावरती असे प्रश्न विचारले जातात. डिस्टिंग्विश बिटवीन असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर आता आपण रिप्रोडक्शन म्हणजे काय बघितलं, तर रिप्रोडक्शनचे 2 टाईप्स आहेत, सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय पाहणार आहोत आणि त्यांच्यात काय डिफरन्स आहे हे पण बघणार आहोत. असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर बघूया आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय ॲन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे त्याच स्पेसीसपासून ज्या प्रोसेसमध्ये गॅमेट्सचं इन्व्हॉल्वमेंट नसतं, विदाऊट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्सचं इन्व्हॉल्वमेंट नसताना जे रिप्रोडक्शन होतं त्या प्रोसेसला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय ॲन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज विथ इन्व्हॉल्वमेंट ऑफ 2 गॅमेट्स, फिमेल अँड मेल, इज कॉल्ड ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन. नवीन ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन होत असताना त्या प्रोसेसमध्ये जर 2 गॅमेट्स, फिमेल आणि मेलचे 2 गॅमेट्स जर इन्व्हॉल्व असतील तर त्या प्रोसेसला सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. म्हणजेच फिमेल आणि मेल गॅमेटपासून जर रिप्रोडक्शन झालं, 2 गॅमेटपासून जर रिप्रोडक्शन झालं तर ते सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं. आणि फिमेल आणि मेल ह्या 2 गॅमेट्सपासून रिप्रोडक्शन न होता एकाच स्पेसीसपासून दुसरा स्पेसीस जेव्हा तयार होतो, प्रोड्यूस होतो, फॉर्म होतो, तेव्हा त्या प्रोसेसला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. हा पहिला फरक आहे असेक्शुअल आणि सेक्शुअलमध्ये. सेक्शुअलमध्ये फिमेल आणि मेल गॅमेट्स हे इन्व्हॉल्व असतात आणि असेक्शुअलमध्ये 2 गॅमेट्स इन्व्हॉल्व नसतात, तर एकाच स्पेसीसपासून दुसरा स्पेसीस फॉर्म होत असतो. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघा, द न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅनिझम. जेव्हा असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तेव्हा नवीन ऑर्गॅनिझम, नवीन जीव जो आहे
तो एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी दाखवतो. तो एक्झॅक्टली आपला पॅरेंट ऑर्गॅनिझमसारखा असतो. न्यू ऑर्गॅनिझम इज एक्झॅक्टली सेम टू द पॅरेंट ऑर्गॅनिझम. त्याच्या पॅरेंट ऑर्गॅनिझमसारखा एक्झॅक्टली तो सेम असतो. असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये द न्यू ऑर्गॅनिझम शो सिमिलॅरिटी विथ द पॅरेंट्स फॉर सम कॅरेक्टर अँड हॅज सम कॅरेक्टर डिफरंट दॅन बोथ पॅरेंट. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये न्यू ऑर्गॅनिझम हा त्याचे काही कॅरेक्टर हे त्याच्या पॅरेंटसारखे असतात, पण काही कॅरेक्टर मात्र पॅरेंटसारखे नसतात. आता तिसरा डिफरन्स काय आहे बघा. दिस इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन अँड इट ऑकर्स बाय मायटॉटिक सेल डिव्हिजन. असेक्सुअल रिप्रोडक्शन हे एका पॅरेंटपासून झालेलं असतं. एका पॅरेंटपासून हे रिप्रोडक्शन झालेलं असतं आणि हे रिप्रोडक्शन होताना मायटॉटिक सेल डिव्हिजन होतं. आपण मागच्या लेसनमध्ये सेल डिव्हिजनचे 2 टाईप्स बघितले, मायटॉसिस अँड मिओसिस. तर मायटॉसिस पद्धतीने सेल डिव्हिजन हे असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये होत असतं. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघा, दिस इज डायपॅरेंटल रिप्रोडक्शन अँड इट ऑकर्स बाय मिओसिस सेल डिव्हिजन. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे 2 पॅरेंटकडून होत असतं आणि हे रिप्रोडक्शन मिओसिस सेल डिव्हिजन ह्या मेथडनी होत असतं. फोर्थ बघा, ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज अ ड्रॉबॅक. याचा ड्रॉबॅक काय आहे असेक्सुअल रिप्रोडक्शनचा? ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज अ ड्रॉबॅक व्हेअर ॲज फास्ट प्रोसेस इज ॲडव्हान्स ऑफ दिस रिप्रोडक्टिव्ह मेथड. ह्या रिप्रोडक्टिव्ह मेथडचा त्रुटी काय आहे तर ह्या पद्धतीने रिप्रोडक्शन असेक्सुअल पद्धतीने जर रिप्रोडक्शन झालं तर पुढच्या पिढीमध्ये जेनेटिक कॉम्बिनेशन होत नाही. म्हणजे पुढची जी जनरेशन असते, नेक्स्ट जी पिढी असते किंवा न्यू ऑर्गॅनिझम्स जे असतात यांच्यामध्ये वेगळेपणा काही नसतो. ते जसेच्या तसे अगोदरच्या जनरेशनप्रमाणे किंवा पॅरेंटप्रमाणे असतात. हा ड्रॉबॅक आहे. त्यामुळे वैविध्यता, व्हेरिएशन्स हे नवीन जनरेशनकडे जात नाही. त्यामुळे इव्हॉल्युशन होत नाही, प्रोग्रेस होत नाही. हा त्याचा काय आहे ड्रॉबॅक आहे. आणि याचा ॲडव्हान्स काय आहे असेक्सुअल रिप्रोडक्शनचा? तर असेक्सुअल रिप्रोडक्शन ही प्रोसेस कशी असते? फास्ट असते. फास्ट प्रोसेस इज ॲडव्हान्स ऑफ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मेथड. तर रिप्रोडक्टिव्ह मेथडमध्ये जनरेशनचं जे फॉर्मेशन्स जे आहेत, निर्मिती जी आहे ती कशी असते? फास्ट होत असते, जलद होत असते. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये डायव्हर्सिटी इज इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन. डायव्हर्सिटी लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जी डायव्हर्सिटी बघायला मिळते, वैविध्यता मग बघायला मिळते, ती कशामुळे? तर ती सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल पद्धतीने जर रिप्रोडक्शन झालं तर न्यू ऑर्गॅनिझममध्ये डायव्हर्सिटी निर्माण होते. म्हणजे वैविध्यता, वेगवेगळ्या व्हेरिएशन्स, वेगवेगळे कॅरेक्टर्स नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतात. आणि हा त्याचा खूप मोठा एक काय डायव्हर्सिटी हा एक खूप मोठा त्याचा फायदा आहे. व्हेरिएशन, जेनेटिक व्हेरिएशन हा खूप मोठा फायदा सेक्शुअल रिप्रोडक्शनचा आहे. तर असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा. असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये एकाच ऑर्गॅनिझमकडून रिप्रोडक्शन होतं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 ऑर्गॅनिझम, फिमेल अँड मेल, ह्या 2 ऑर्गॅनिझमच्या इन्व्हॉल्वमेंटमधून सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. आता या दोघांमध्ये आपण आधी असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही एक्झाम्पल्स बघूया आणि त्यांच्या प्रोसेस बघूया. नाऊ सी द असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बाय. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते युनिसेल्युलरमध्ये कसं होतं आणि मल्टीसेल्युलरमध्ये कसं होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन हा अतिशय इझी असा पार्ट आहे या लेसनमधला.
युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि मल्टीसेल्युलरमध्ये कोणते टाईप्स आहेत? युनिसेल्युलरमध्ये बघा काय टाईप्स आहेत. बायनरी फ्युजन, दुसरा आहे मल्टिपल फ्युजन, बडिंग, फ्रॅगमेंटेशन. हे 3 याच्यामध्ये आहे. आणि मल्टीसेल्युलरमध्ये येतं फ्रॅगमेंटेशन, फ्रॅगमेंटेशन नंतर रिजनरेशन, नंतर बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, आणि पुढचं आहे स्पोर फॉर्मेशन. आपण ह्या असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये हे 3 आणि हे 5 असे एक्झाम्पल स्टडी करणार आहोत. अतिशय सोपा टॉपिक आहे. आपण 1 बाय 1 बघूया. बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन म्हणजे एका ऑर्गॅनिझमपासून 2 ऑर्गॅनिझम फॉर्म होतात. तर हे कुठे होतं? प्रोकारायटिस म्हणजे बॅक्टेरियामध्ये, प्रोटिस्ट म्हणजे अमेबा, युग्लिना, पॅरामेशियम अँड हे जे आहेत प्रोकारायटिसमध्ये हे यांच्यामध्ये हे बायनरी फ्युजन होत असतं. अँड युकॅरियोटिक सेल ऑर्गेनिल लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म असेक्सुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फ्युजन. तर हे सगळे जे आहेत हे बायनरी फ्युजन ने आपलं रिप्रोडक्शन करत असतात. इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल. अतिशय महत्त्वाचा हाच पॉईंट आहे. याला बायनरी फ्युजन नाव का दिलं आहे? बायनरी म्हणजे 2. तर एका पॅरेंट सेलचे डिवायडेशन होऊन काय फॉर्म होतं? तर 2 सिमिलर डॉटर सेल फॉर्म होतात. एका पॅरेंट सेलचं डिवायडेशन होतं, सेल डिव्हाइड होतो आणि 2 सिमिलर डॉटर सेल, 2 अगदी एक्झॅक्ट सारखे डॉटर सेल फॉर्म होतात. आणि म्हणून या प्रोसेसला बायनरी फ्युजन असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये बायनरी फ्युजन ऑकर्स आयदर बाय मायटोसिस ऑर अमायटोसिस. बायनरी फ्युजन हे मायटोसिस किंवा अमायटोसिस मेथडने होतं. ॲक्सिस ऑफ फ्युजन डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट्स. ह्या बायनरी फ्युजनमध्ये वेगवेगळे जे प्रोटिस्ट्स असतात त्यांचे जे ॲक्सिस असतात हे वेगवेगळे असतात. म्हणजे जो ॲक्सिस आहे, आता समजा आपण अमिबा पाहिला, इथे अमिबा जर बघितला आपण, तर ह्या अमिबाचा एका अमिबाचे 2 अमिबा फॉर्म होत असताना इथे
या पद्धतीने म्हणजे असे 2 अमिबा फॉर्म झालेले आहेत. तर ह्या अमिबाचा ॲक्सिस जो आहे, हा अमिबा आहे, तर ह्या अमिबाचे असं सुद्धा फॉर्मेशन होईल. हा असं पण होईल. या अमिबाचं याही पद्धतीने होऊ शकतं. म्हणजे हा ॲक्सिस हा असू शकतो किंवा हा असू शकतो. कुठल्याही हा ॲक्सिस असाही असू शकतो, असाही असू शकतो. म्हणजे अमिबाचं फॉर्मेशन होताना त्याचे 2 तुकडे हे असे होऊ शकतात किंवा एक इकडे असा होऊ शकतो. तर याला ॲक्सिस म्हणतात. तर याचे जे ॲक्सिस आहे, अमिबाचा जो ॲक्सिस आहे तो कसा असतो, बायनरी फिजन इज युजली परफॉर्म बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. आता इथे हा जो ॲक्सिस आहे हा सिम्पल बायनरी फ्युजन म्हणतात. तर याला कोणतं ॲक्सिस कुठलाही असेल तरी त्याचे दोन ऑर्गॅनिझम फॉर्म होतात. तर याला असा जर ॲक्सिस असेल तर त्याला सिम्पल बायनरी फ्युजन म्हणतात. म्हणजे कोणत्याही ॲक्सिसमधून हा अमिबा काय होत असतो, त्याचे 2 सेल डिव्हाइड करत असतो. याला असं विशिष्ट असा हा ॲक्सिस नाही की अशाच पद्धतीने झालं पाहिजे. तर अशा फ्युजनला काय म्हणतात, बायनरी फ्युजन आणि सिम्पल बायनरी फ्युजन म्हणतात. आता आपण दुसरं जर एक्झाम्पल पाहिलं तर लॉंगिट्युडनल बायनरी फ्युजन. हा युग्लिन आहे. तर युग्लिनाचं बायनरी फ्युजन होताना हे बायनरी फ्युजन अशाच उभ्याच ॲक्सिसमध्ये होईल. अशाच ॲक्सिसमध्ये याचं बायनरी फ्युजन होतं. हे अर्धा भाग इकडे आणि अर्धा भाग इकडे अशा पद्धतीने. म्हणजे बघा इथे युग्लिनाचं रिप्रोडक्शन होण्यासाठी या ॲक्सिसनी 2 भाग होतात. उभा ॲक्सिस असतो तो, आणि हा उभा ॲक्सिस असल्यामुळे याला लॉंगिट्युडनल बायनरी फ्युजन म्हणतात. अमिबाला मात्र उभा आडवा असा कोणताही विशिष्ट असा ॲक्सिस असण्याची आवश्यकता नाही. तो तिरका असू शकतो, आडवा असू शकतो, उभा असू शकतो. कारण की अमिबाचा जो शेप आहे तो कुठलाही असू शकतो. म्हणून याचं बायनरी फ्युजन सिम्पल बायनरी फ्युजन आहे, युग्लिनाचं लॉंगिट्युडनल. आता जर आपण पॅरामेशियमचं फ्युजन जर बघितलं, बायनरी फ्युजन जर बघितलं, तर पॅरामेशियमचे 2 तुकडे कसे होतात, तर हा पॅरामेशियम आहे तर त्याचे 2 तुकडे हे असे होतात. या बायनरी फ्युजनमधून तर वरचा भाग वरती आणि हा भाग इकडे, वरचा वरती, आणि असे 2 पॅरामेशियम फॉर्म होतात. 2 तुकडे होतात पॅरामेशियमचे. 2 एका सेलचे 2 सेल होतात आणि हे डॉटर सेल्स असतात. आणि आडवा ॲक्सिस असल्यामुळे याला काय म्हणतात, तर ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन असं म्हणतात. म्हणजे पॅरामेशियमचं बायनरी फ्युजन हे ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन आहे, युग्लिनाचं हे लॉंगिट्युडिनल बायनरी फ्युजन आहे, आणि अमिबाचं बायनरी फ्युजन हे सिम्पल बायनरी फ्युजन आहे. कारण याला ॲक्सिस कुठलाही उभा आडवा तिरका असतो. तर बायनरी फ्युजन ही इज युजली परफॉर्म बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. एखाद्या ऑर्गॅनिझमचं बायनरी फ्युजन केव्हा होतं, तर एका विशिष्ट अशा काळामध्ये त्या ऑर्गॅनिझमचं बायनरी फ्युजन होत असतं. दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल. जर यांना फूड मटेरियल जर मोठ्या प्रमाणात मिळालं, अन्न जर मोठ्या प्रमाणात मिळालं, तर यांचं काय होत असतं, बायनरी फ्युजन होत असतं. म्हणजेच ऑर्गॅनिझमला जर मोठ्या प्रमाणात फूड मिळालं तर त्यांचं बायनरी फ्युजन त्या काळामध्ये होऊ शकतं. तर हे झालं बायनरी फ्युजन. आता आपण नेक्स्ट बघूया मल्टिपल फ्युजन. असेक्स्युअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फ्युजन इज परफॉर्म बाय अमिबा. आता मल्टिपल फ्युजन म्हणजे काय, तर एका सेलपासून असंख्य सेल फॉर्म होणे, याला मल्टिपल म्हणजे खूप जास्त संख्येने रिप्रोडक्शनमध्ये नवीन जाती, नवीन ऑर्गॅनिझम, नवीन स्पेसीस तयार होत असतात खूप जास्त संख्येने, तर त्याला मल्टिपल फ्युजन म्हणतात. असेक्स्युअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फ्युजन इज परफॉर्म बाय अमिबा. तर हे अमिबामध्ये मल्टिपल फ्युजन हे अमिबामध्ये होतं. बायनरी फ्युजनसुद्धा अमिबामध्ये होतं. बायनरी फ्युजन जसं युग्लिना पॅरामेशियममध्ये होतं तसं अमिबामध्ये होतं. अमिबामध्ये बायनरी फ्युजन होतं, त्याचबरोबर अमिबाचं रिप्रोडक्शन मल्टिपल फ्युजन ह्या मेथडनी पण होत असतं. आता मल्टिपल फ्युजन कधी होतं, अमिबा स्टॉप द फॉर्मेशन ऑफ स्युडोपोडिया
and thereby movement whenever there its lack of food. आता अमिबाचं मल्टिपल फ्युजन होताना काय होतं, तर हा अमिबा जो आहे तर त्याला काय असतात, सुडोपोडिया असतात. तुम्हाला अमिबाची आकृती माहिती आहे, सगळ्यात सोपी आकृती कुठली असेल तर अमिबा. तर अमिबाचे हे बाहेर आलेले जे भाग आहेत हे असे, हा एक आहे, हे फुगीर जे भाग दिसतात तर याला काय म्हणतात, सुडोपोडिया म्हणतात. हे असे अमिबाचे जे भाग आहेत ते सुडोपोडिया. तर अमिबा मल्टिपल फ्युजन करण्याच्या वेळी काय करतो, हे सुडोपोडियाची जी ते स्टॉप करतो. म्हणजे अमिबाचे सुडोपोडिया वाढतात ते, ती प्रोसेस थांबते. अँड देअर बाय मुवमेंट वेन एव्हर देअर इज लॅक ऑफ फूड इट बिकम राउंडेड अँड फॉर्म प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लाझ्मा. आता हा काय होतो, हे सुडोपोडिया थांबतात आणि म्हणून हा काय होतो, अमिबा असा राऊंड बनतो, गोल बनतो. आणि हा गोल राऊंडेड बनल्यानंतर त्याच्या भोवती एक कव्हर तयार होतं त्याच्या प्रोटेक्शनसाठी. हे कव्हर त्याच्या भोवती फॉर्म होतं. इट बिकम राउंडेड अँड फॉर्म प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लाझ्मा. हे प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं कव्हर असतं. अँड सच इन्सिस्ट अमिबा इज कॉल्ड ॲज सिस्ट. तर याला, ह्या अमिबाला काय म्हणतात, सिस्ट म्हणतात, त्याला सिस्ट. मेनी न्यूक्लियाय आर फॉर्म बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट. हा जो सिस्ट असतो, या सिस्टमध्ये एक न्यूक्लियस जो असतो, इथे एक न्यूक्लियस असतो, तर ह्या न्यूक्लियसचे खूप न्यूक्लियायमध्ये डिव्हिजन होतं. आतमध्येच त्याचं न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि आतमध्ये नंबर ऑफ न्यूक्लियाय फॉर्म होतात. नंबर ऑफ न्यूक्लियाय. इट इज फॉलोड बाय सिटोप्लाझमिक डिव्हिजन अँड दज मेनी अमिब्युअल आर फॉर्म. आता सिस्ट ब्रेक ह्याचं प्लाझ्मिक डिव्हिजन होतं आणि खूप अमिबा फॉर्म होतात. आता हे कसं, ही प्रोसेस कशी होते बघा, तर या अमिबाचा जो सिस्ट आहे असतो तो फुटतो. सिस्ट ब्रेक ओपन, हा जो सिस्ट असतो हा फुटतो आणि हा ब्रेक होतो आणि यातून सगळे हे अमिब्युअल आहेत हे बाहेर पडतात. न्यूक्लियाय जे आहेत ते काय होतात, बाहेर पडतात. सिस्ट अरायव्हल ऑफ फेवरेबल कंडिशनमध्ये एका विशिष्ट वेळेमध्ये हा ब्रेक होतो आणि हे बाहेर पडतात आणि ह्या न्यूक्लियायचे अमिबा फॉर्म होतात. तर हे एका अमिबापासून मल्टिपल अमिबा हे फॉर्म होत असतात. ही झाली मल्टिपल फ्युजनची प्रोसेस. आता पुढची प्रोसेस आहे बडिंग. असेक्स्युअल रिप्रोडक्शन ऑकर बाय बडिंग. बडिंग ह्या मेथडने असेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं इन ईस्ट युनिसेल्युलर फंगस. ईस्टमध्ये युनिसेल्युलर फंगस जे आहे ईस्ट नावाचं, त्याच्यामध्ये असेक्स्युअल रिप्रोडक्शन होत असतं. ईस्ट सेल प्रोड्यूस 2 डॉटर न्यूक्लियाय बाय मायटॉटिक डिव्हिजन. ईस्ट हा 2 डॉटर न्यूक्लियाय फॉर्म करत असतो मायटॉटिक डिव्हिजनने. द ईस्ट सेल इज कॉल्ड ॲज पॅरेंट सेल. अ स्मॉल बल्ज. आता याच्यामध्ये नेमकं काय होतं, ईस्टमध्ये काय होतं, तर स्मॉल बल्ज ॲपियर ऑन द सरफेस ऑफ द पॅरेंट सेल. पॅरेंट सेल जो असतो त्या पॅरेंट सेलला एक फुगवटा येतो. इथे बघा डायग्राम बघा, हा ईस्ट सेल आहे. या ईस्ट सेलच्या एका बाजूला एक असा फुगवटा तयार होतो, हा पॅरेंट सेल आहे. आणि या पॅरेंट सेलला फुगवटा म्हणजे काय, तर बल्ज, एक बल्ज फॉर्म होत असतो. एक स्मॉल बल्ज जो आहे तो काय असतो, फॉर्म होतो. स्मॉल बल्ज ॲपियर ऑन द सरफेस. बल्ज म्हणजे काय, फुगवटा, एक फुगवटा येतो.
त्या बल्जला काय म्हणतात? बर्ड असं म्हणतात. याला काय म्हणतात? बर्ड. वन ऑफ द 2 डॉटर न्यूक्लियाय एंटर दिस बर्ड. आता हा जो न्यूक्लियाय आहे, हा न्यूक्लियाय ह्या बल्जमध्ये पण येतो आणि मग पुढच्या प्रोसेसमध्ये, नेक्स्ट प्रोसेसमध्ये काय होतं की हा एक न्यूक्लियाय जो असतो त्याचे हा एक न्यूक्लियस जो असतो त्याचे 2 न्यूक्लियाय फॉर्म होतात आणि त्याच्यानंतर 2 न्यूक्लियाय फॉर्म झाल्यानंतर या ईस्टचं काय होतं? डिव्हिजन होतं आणि दोन न्यूक्लियस असलेले वेगवेगळे 2 ईस्ट फॉर्म होतात आणि अशा पद्धतीने त्यांचं नंतर काय होतं? डिव्हिजन होतं आणि रिप्रोडक्शन होतं. वन ऑफ द 2 डॉट न्यूक्लिया एंटर दिस बर्ड. आफ्टर सफिशियंट ग्रोथ बर्ड सेपरेटेड फ्रॉम पॅरेंट सेल अँड स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंटली. काही काळानंतर हा बर्ड सेपरेट होतो आणि इंडिपेंडंटली वाढायला लागतो. आता आपण बघूया असेक्सियल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममधले एक्झाम्पल फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन अँड स्पोर फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. असेक्सियल रिप्रोडक्शनमध्ये बघा फ्रॅगमेंटेशन हे स्पायरोगायरामध्ये होत असतं. हा स्पायरोगायरा आहे. दिस टाईप ऑफ असेक्सियल रिप्रोडक्शन ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये फ्रॅगमेंटेशन होतं. इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन द बॉडी ऑफ पॅरंट ऑर्गॅनिझम ब्रेक अप इंटू मेनी फ्रॅगमेंट्स. या मेथडमध्ये काय होतं, या प्रोसेसमध्ये काय होतं की जी ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे ती वेगळ्या अनेक भागामध्ये विभागली जाते, ब्रेक होते. ब्रेक अप टू मेनी फ्रॅगमेंट. त्याचे अनेक तुकडे होतात. फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे होतात. त्या मेनी फ्रॅगमेंटेशन होतं, तुटते ती. अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लाईव्ह ॲज इंडिपेंडंट. आता हा स्पायरोगायर आहे, इथे तो तुटला, इथे तुटल्यानंतरचे 2 तुकडे झाले आणि हे 2 तुकडे सेपरेटली वाढायला लागतात, तर ह्याला म्हणतात फ्रॅगमेंटेशन. दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर इन अल्गी लाईक स्पायरोगायरा अँड स्पॉन्जिस लाईक सायकॉन. सायकॉन आणि स्पायरोगायरामध्ये ही मेथड, फ्रॅगमेंटेशनची रिप्रोडक्टिव्ह मेथड यूज केली जाते. नाऊ सी the regeneration. Regeneration is the asexual reproduction in multicellular organism. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममधलं रिजनरेशन ही एक काय आहे, काही ॲनिमलसाठी रिप्रोडक्शनची एक मेथड आहे. या मेथडमध्ये काय होतं, तर तुम्हाला एक उदाहरण माहिती असेल की जर पालीची शेपटी तुटली तर तुम्हाला माहिती आहे की ती शेपटी काही काळानंतर, काही दिवसानंतर ती शेपटी पुन्हा उगवते. त्याचप्रमाणे काही जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स, त्यांची बॉडी जर 2 भागात तुटली तर ते दोन्ही भाग सेपरेटली पुन्हा काय होतात, रिजनरेट होतात आणि एका ॲनिमलपासून दोन ॲनिमल तयार होतात. एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. आता हा जो प्लॅनेरिया जो आहे, ह्या प्लॅनेरियाचे बघा 3 पार्ट आहेत. बघा, एक डोकं, हे डोकं आहे समजा त्या प्लॅनेरियाचं. हा आहे बॉडीचा पार्ट आणि ही आणि ते. समजा ह्या प्लॅनेरियाचा हा कोणता प्राणी आहे, द प्लॅनेरिया. इज द, समजा ह्या प्लॅनेरियाचे 3 तुकडे झाले, डोकं, बॉडी आणि शेपटी, असे 3 तुकडे झाले समजा. असे 3 तुकडे आणि तुकडे जर ह्याचे झाले तर ह्याच्या हेडपासून पुन्हा नवीन बॉडी तयार होते आणि नवीन प्लॅनेरिया रिप्रोडक्ट होतो.
ह्या हेडपासून ही नवीन बॉडी तयार झाली बघा. टेलपासून सुद्धा टेलला वरती बॉडी तयार होते आणि टेलपासून सुद्धा नवीन प्लॅनेरिया तयार होतो. आणि ही जी बॉडी आहे ह्या बॉडीपासून सुद्धा ह्या बॉडीला वरती हेड आणि टेल नवीन उगवतात, जनरेट होतात. आणि ही नवीन म्हणजे एका प्लॅनेरियाचे 3 तुकडे जर झाले वेगळे वेगळे तर त्या तिन्ही तुकड्यांपासून नवीन 3 प्लॅनेरिया रिप्रोडक्ट होतात. म्हणजेच इथे एक तुकडे झाल्यानंतर परत रिजनरेशन होतं, त्या शरीराचे तुकडे झाल्यानंतर परत रिजनरेशन होतं. तर ही जी मेथड आहे ही रिजनरेशनची मेथड आहे. म्हणजे प्लॅनेरिया जो आहे तो प्लॅनेरिया एक विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःचे तुकडे करतो आणि तुकड्यापासून शरीराचे उरलेले भाग तयार करतो आणि यालाच रिजनरेशन म्हणतात. अंडर सर्टन सिच्युएशन अँड ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेक अप इट्स बॉडी इंटू 2 पार्ट्स अँड देअर आफ्टर ईच पार्ट रिजनरेट रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी अँड दस 2 न्यू प्लॅनेरिया आर फॉर्म दिस कॉल्ड ॲज जनरेशन. म्हणजे हा प्लॅनेरिया आपल्या शरीराचे 2 तुकडे करतो आणि नवीन 2 प्लॅनेरिया तयार होतात. परंतु इथे 2 तुकडे करतो आपण, पण जर याचे 3 तुकडे झाले तर 3 प्लॅनेरिया सुद्धा काय होतात, रिजनरेट होत असतात. तर ही झाली रिजनरेशनची मेथड. आता आपण बघूया नंतर बडिंग. तर बडिंग कशामध्ये होतं, एक मिनिट, ही रिजनरेशन होतं ते प्लॅनेरियामध्ये होतं. आता आपण बघणार आहोत बडिंग. आता हा जो ॲनिमल आहे हायड्रा, दिसतोय तो प्लॅन्टसारखा परंतु तो ॲनिमल आहे, कारण तो हेट्रोट्रॉपिक आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, दुसऱ्यांकडनं घेतो, म्हणून हा ॲनिमल आहे. इट इज नॉट अ प्लॅन्ट. आता हा जो ॲनिमल हा हायड्रा आहे, याची बॉडी बघा कशी आहे. आणि याला बघा हे असे सोंडासारखे जो याचा पार्ट आहे त्याला टेंटॅकल्स म्हणतात. टेंटॅकल्स, या टेंटॅकलचा उपयोग तो अन्न मिळवण्यासाठी करतो. टेंटॅकल्स हा एका सॉलिड सरफेसला अटॅच असतो, त्यामुळे हायड्रा हा हलू शकत नाही, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि म्हणून या टेंटॅकलचा उपयोग तो अन्न मिळवण्यासाठी करतो. आता हा काही विशिष्ट कंडिशनमध्ये, इन केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी अँड आउटग्रोथ इज फॉर्म. काही विशिष्ट कंडिशनमध्ये या हायड्राच्या बॉडीला एक आउटग्रोथ येतो. आउटग्रोथ म्हणजे काय, तर एक फुगवटा येतो. काही विशिष्ट कंडिशनमध्ये या हायड्राच्या बॉडीला काय येतो, एक फुगवटा येतो असा. आणि हा जो फुगवटा आहे याला बड म्हणतात. याला काय म्हणतात, बड. तर हा आउटग्रोथ जो आहे तो पुढे हळूहळू वाढायला लागतो. असा वाढायला लागतो. त्याला व्यवस्थित न्यूट्रिशन्स मिळाल्यानंतर त्याची छोट्या हायड्रामध्ये रूपांतर होतं. याचं छोट्या हायड्रामध्ये त्याचं काय होतं, रूपांतर होतं. हा छोटा हायड्रा जो आहे हा छोट्या हायड्राला नेसेंट हायड्रा म्हणतात. नॅसेंट हायड्रा. आणि काही काळानंतर पूर्ण याची वाढ झाली नेसेंट हायड्राची, की हा नेसेंट हायड्रा काय होतो, पॅरेंट हायड्रापासून वेगळा होतो. हा यापासून काय होतो, वेगळा होतो आणि इंडिपेंडेंटली त्याची ग्रोथ व्हायला लागते. अशा पद्धतीने
बडिंग होतं. हायड्राचं रिप्रोडक्शन बडिंगने होतं, म्हणजे त्याला आउटग्रोथ येतो आणि तो आउटग्रोथ वाढतो. वाढल्यानंतर त्याचं नेसेंट हायड्रामध्ये रूपांतर होतं. त्याला व्यवस्थित न्यूट्रिशन्स मिळाल्यानंतर आणि काही काळानंतर तो नेसेंट हायड्रा पॅरेंट हायड्रापासून वेगळा होतो. तर याला म्हणतात बडिंग. In case of hydra, under favorable condition, at specific part of its body, an outgrowth is formed by repeated divisions of regenerative cells of body wall. This outgrowth is called as bud. Bud grows up progressively and finally form a small hydra. Dermal layers are digestive cavity of the budding hydra are in continuity with those of parent hydra. हा जो पॅरेंट हायड्रा आहे तो पॅरेंट हायड्रा ह्या नेसेंट हायड्राला काय पुरवत असतो, न्यूट्रिशन्स पुरवत असतो. जोपर्यंत हा नेसेंट हायड्रा ह्या पॅरेंट हायड्राला अटॅच असतो. पॅरेंट हायड्रा सप्लायज न्यूट्रिशन्स to the budding hydra. Budding hydra separated from parent hydra and store to lead an independent life when it grows up and become able to lead an independent life. The next आपण बघणार आहोत व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इज द asexual reproduction method in the multicellular animal, multicellular organism. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन कसं होतं बघा. आता प्लांट जर बघितलं आपण, वेगवेगळे आपल्या आजूबाजूला प्लांट बघितले तर प्लांटला काय काय असतं तर रूट्स असतात म्हणजे मूळ असतं, स्टीम असतं म्हणजे खोड असतं, लीव्ज असतात म्हणजे पानं असतात, मुकुल म्हणजे डोळे म्हणतात बघा त्याला, बर्ड्स असतात म्हणजे डोळे असतात. तुम्ही बघा बटाटा बघितलं तर बटाट्याला डोळे असतात, ऊस जर बघितलं तर ऊसाला डोळे असतात. हे बर्ड्स त्याला असतात. तर त्या प्लॅन्टची जे रिप्रोडक्शन होतं ते त्याच्या बर्ड्सपासून होत असतं. आता तुम्ही बटाटा जर बघितला, आपल्या घरामध्ये आपण बटाटे आणतो आणि पावसाळ्यामध्ये जर बघितलं तर काही 4, 5, 6 दिवसांनी त्या बटाट्यांना कोंब फुटलेले असतात. तर ते कोंब कुठे फुटतात तर बटाट्याचे डोळे जिथे असतात तिथून ते कोंब फुटतात. रिप्रोडक्शन इन प्लांट विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टीम, लीफ अँड बड इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. त्या प्लॅन्टचं म्हणजे त्या बटाट्याचं त्या डोळ्याच्या ठिकाणी रिप्रोडक्शन व्हायला लागतं. अशा पद्धतीने मग बटाट्याचं रिप्रोडक्शन हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये येतं. मग प्लॅन्टमध्ये रूट, स्टीम, लीव्स अँड बर्ड्स अशा यांच्या मदतीने जे रिप्रोडक्शन होतं त्या रिप्रोडक्शनला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतात. एक्झाम्पल जर बघितलं आपण तर पोटॅटोचं एक्झाम्पल पाहिलं. त्याच्यानंतर आपण पोटॅटो इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ आईज. ब्रायोफायलम हे जे लीव आहे, हे पान आहे, या पानालाच पानं फुटतात, आपण याला पानफुटी म्हणतो. पानालाच पानं फुटतात. तर हा ब्रायोफायलमचे बर्ड्स कुठे असतात, प्रेझेंट ऑन द लीफ. ब्रायोफायलम ह्या वनस्पतीचे जे बर्ड्स असतात ते त्या वनस्पतीच्या पानांवरतीच असतात आणि बटाट्यांचे हे बटाट्यांवर असतात. प्लांट्स लाईक शुगर केन अँड ग्रासेस इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन द नोड्स. ऊस जर बघितलं तर ऊसाच्या खोडावरती आपल्याला नोड्स आढळतात आणि त्यात नोड्स म्हणजे ते डोळे, तिथून त्या ऊसाचं रिप्रोडक्शन होतं. प्लांट्स लाईक कॅरट अँड रॅडिश. जर आपण रॅडिश म्हणजे गाजर, मुळा जर बघितला तर ह्यांचं रिप्रोडक्शन त्यांच्या मुळापासून होतं. अशा पद्धतीने हे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आपण पाहिलं. आता लास्ट आपण याच्यात बघणार आहोत स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय तर तुम्ही बुरशी कधी बऱ्याचदा बघितली असेल की जर समजा पोळीचा तुकडा, भाकरीचा तुकडा किंवा पावाचा तुकडा डब्यामध्ये किंवा कोपऱ्यामध्ये पडलेला असेल आणि 3, 4, 5, 6 दिवस झाले तर तो असा मोठा फुललेला असतो. त्याला असा कापसासारखं काळपट अशा रंगाचे, पांढरसर काळपट रंगाचा असं बुरशी लागलेली आपण म्हणतो. तर ही बुरशी म्हणजेच काय तर ही बुरशी म्हणजेच स्पोर फॉर्मेशन असतं. त्या बुरशीला इंग्लिशमध्ये फंगाय म्हणतात. फंगाय लाईक म्युकर. तर ही जी पावावरची बुरशी आहे ती म्युकर अशी असते. फंगाय लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी. ही जी बुरशी आहे ही बॉडी ह्या बुरशीची बॉडी जी असते ती फिलामेंटस असते म्हणजे तंतू असतात, असे छोटे छोटे कण असतात. तुम्ही जर बघितलं त्या बुरशीकडे निरीक्षण केलं तर छोटे तुम्हाला असे तंतू दिसतील. Fungi like mucor have filamentous body. They have spongia.
त्यांना स्पॉन्जिया म्हणतात. ते हे जे असे छोटे 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 कण आहेत त्यांना काय म्हणतात, स्पॉन्जिया असं म्हणतात. आपण जर ह्या बुरशीचे 1-2-3 कण मायक्रोस्कोपच्या काचेवरती काचपट्टीवर ठेवली आणि मायक्रोस्कोपमधनं जर बघितलं तर ही बुरशी आपल्याला अशा पद्धतीने दिसते. आपण जर पाहिलं तर ही बुरशी आपल्याला एका छोट्याशा झाडासारखी, रोपासारखी दिसेल. हे मूळ, हे त्याचं खोड आणि हे त्याचं फळ असं आपल्याला दिसेल. परंतु हे मूळ, खोड वगैरे नसतं, ही जमीन दिसते बघा. पण हे तसं काहीही नसतं. तर हे बुरशीचं काय आहे, स्ट्रक्चर आहे. बुरशीचं स्ट्रक्चर ह्या प्रकारे असतं. तर हे जे बुरशीचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये हे जे मुळासारखा जो भाग दिसतो, हां, तर ह्याला रायझॉइड म्हणतात. नावं पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण नावं सुद्धा परीक्षेला येतात. रायझॉइड हा त्या बुरशीचा एक काय आहे, बुरशी म्हणजे त्या फंगायचा काय एक पार्ट आहे. त्या मुळासारखा जो भाग आहे त्याला रायझॉइड म्हणतात. नंतर हा जो भाग दिसतो त्याला हायफी म्हणतात. हायफी. हायफी म्हणतात. त्यानंतर हे जे कण आहेत त्याला स्पोर म्हणतात. आणि हा जो त्या कणांना साठवलेला जो भाग आहे त्याला स्पॉर्जेनियम म्हणतात. हा जो गोल भाग दिसतो ना त्याच्यात स्पोर्स आहेत त्याला म्हणतात स्पॉर्जेनियम. आणि त्यातनं हे बाहेर पडतात त्याला म्हणतात, हे असे कणकण कणकण असे बाहेर पडतात त्याला म्हणतात स्पोर. होतं काय बघा, या फंगायला काय असतात, स्पॉन्जेनियम असतात असे वरती. हे स्पॉन्जेनियम विशिष्ट काळामध्ये हे फुटतात. हा स्पॉन्जेनियम फुटला, हा फुटल्यानंतर त्यातनं असे कणकण बाहेर पडतात आणि त्यांना म्हणतात स्पोर. वन्स द स्पोर आर फॉर्म स्पॉन्जेनिया. एकदा का या स्पॉन्जेनियामध्ये फॉर्म झाले की तो स्पॉन्जेनिया बस्ट होतो. स्पॉन्जेनिया बस्ट अँड स्पोर्स आर रिलीज अँड स्पोर्स बाहेर पडतात. स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट. हे स्पोर जे आहेत ते शेजारीच असलेल्या पावाच्या तुकड्यावरती पडतात किंवा आणखीन तिथे दुसरं काही अन्न असेल त्याच्यावरती पडतात आणि त्याच्यावरती त्यांची वाढ व्हायला लागते. स्पोर जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वार्म प्लेस अँड न्यू फंगाय कॉलनी इज फॉर्म. हे स्पोर दमट अशा वस्तूवरती, दमट उष्ण अशा वस्तूवरती पडल्यानंतर तिथे त्यांचं फॉर्मेशन व्हायला लागतं. आपण जर बघितलं अन्न असेल, अन्नाचे कण असतील किंवा चामडीच्या वस्तू असतील त्याच्यावरती, म्हणजे पर्स असेल, चप्पल असेल, त्यावर सुद्धा आपल्याला, चामडीच्या वस्तूवर सुद्धा आपल्याला हे स्पॉन्जेनियम स्पोर फॉर्म झालेले दिसतात. तर अशा पद्धतीने आपण स्पोर फॉर्मेशन हे रिप्रोडक्शन बघितलं असेक्स्युअल मेथडचं. असेक्स्युअल रिप्रोडक्शन मेथड जी आहे तर ही असेक्स्युअल रिप्रोडक्शन मेथड ही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये बायनरी फ्युजन. असेक्स्युअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये बायनरी फ्युजन होतं. बायनरी फ्युजन हे अमिबा, युग्लिना आणि पॅरामिशियम ह्या तिघांमध्ये घडताना दिसतं. त्यानंतर युनिसेल्युलरमध्ये आणखीन दुसरी मेथड आहे मल्टिपल फ्युजन. मल्टिपल फ्युजनचं टाईपनी रिप्रोडक्शन हे अमिबामध्ये होत असतं. आणि तिसरी आहे बडिंग. ही रिप्रोडक्शन मेथड, तिसरी मेथड आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमची असेक्स्युअल मेथड आहे रिप्रोडक्शन. तर बडिंग ही होत असते. त्यानंतर असेक्स्युअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपण काही भाग बघितला, काही 5 मेथड पाहिल्या. त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन हे स्पायरोगॅरामध्ये होते, स्पायरोगॅराचे तुकडे होतात आणि नवीन वाढायला लागतात. नंतर रिजनरेशन पाहिलं. रिजनरेशन हे प्लॅनेरियामध्ये होत असतं. त्यानंतर बडिंग बघितलं. बडिंग हे हायड्रामध्ये होत असतं. चौथं आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन हे प्लॅन्टमध्ये वेगवेगळ्या प्लॅन्टचं रिप्रोडक्शन, काहींचं फळापासून होतं, काहींचं पानांपासून रिप्रोडक्शन होतं, काहींचं मुळापासून होतं, काहींचं स्टीमपासून होतं. तर प्रत्येक प्लॅन्टचं रिप्रोडक्शन हे त्याच्या वेगवेगळ्या अवयवांपासून होत असतं. त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असं म्हणतात. आणि 5वी मेथड आपण बघितली स्पोर फॉर्मेशन, बुरशी लागणे. बुरशी ही हे जे रिप्रोडक्शन आहे ते
स्पोर फॉर्मेशन, तिथे स्पोर फॉर्म होत असतात आणि त्या मेथडनी होत असतात. तर अशा पद्धतीने आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन बघितलं. आता आपण ह्यानंतर सेक्स्युअल रिप्रोडक्शन शिकणार आहोत पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.